हे आहे माऊली धांडे येथील चंद्रभागा नदी. या नदीला यावेळेस फार महत्त्व होतं आणि यावेळेस पाणीसुद्धा त्या नदीला खूप आहे. गावात एक गाव एक गणपती आहेच, पण तो संध्याकाळचा उठतोय. पण हे छोटे मोठे जे लहान लहान मुलं राहतात आपल्या आपल्या वार्डातील, ते आपले छोटे मोठे गणपती बसतात बिना परमिशनचे. काय मजा येते राजू. अशा वेळेस या लहान पोरं लेकून त्याला लहानपणच आठवते. आपलं साधं सुद्धा डेकोरेशन, बंडी, कोणी बंडीले ट्रॅक्टर लावते, कोणी बंडीले बैल लावते आणि आपापल्या परीनं डेकोरेशन राहते. कारण वर्गाने काही लहान लहान लेकरं जास्त होत नाही बघून घ्या. आपला छोटासा गणपती आणि घरगुती जे गणपती असतात ते आपल्या आजूबाजूचे लोक आले का धपळे आहेतच आमच्या गावात. हे धपलं म्हणजे जुने वाद्य आहे की नाही, त्यामुळे धपलं डिंड्या ह्या सर्व आता लयाच गेल्या. आता निघाला डी जे. आता आमच्या इथं एक गाव एक गणपती आहे की नाही, त्याच्यात आहे डी जे. हे आहेत बाल गोपाल मंडळाचे गणपती आहे. कोणी ट्रॅक्टरवर, कोणी बंडीत बसवला मस्त वाटते. म्हणजे शेतकऱ्याचं वाहन आणि त्याच्यात गणपती, म्हणजे एक वेगळीच मजा आहे ना. गुलाल हे ते लहान लहान पुरे कळसं घेतात, पुन्हा नदी किती वसंत. कोणी खुर्चीवर काढते, कोणी पाटावर काढते, कोणी हातात घेते, पण बाहेरसुद्धा येतात पुन्हा. असे हे माऊली धांडे येथील लहान मोठे घरगुती बाल मंडळाचे. कोणी गाडीवर काढते, हा गाडीवरचा गणपती. कोणी ट्रॅक्टरवर काढते. हा आपापल्या घरचा जे गणपती राहतात ते सोबत आपले गणपती आणि घरचे लोक आणि एकच रस्ता आहे. पुलाच्या वरतून मोठं पटांगण असल्यामुळे सर्व गावातील लोकांना दर्यापूरच्या गणपतीसुद्धा इथं येतात. हे लहान पोरगा आपण किती झेंड्याची मजा घेऊन राहिला. म्हणजे बालपण लस जबरदस्त राहते. कधी कधी असं वाटतं की मोठं फालतू झालं, आपण लहानपणात राहिले पाहिजे. त्याच्यानंतर आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांच्या गावाला पूल नसल्यामुळे ते सुद्धा आमच्या गावालाच येतात. आणि दिंडे आज लयाला गेलेले आहेत. ढापळे घेऊन. आता छोटासा ट्रॅक्टर, त्यावेळे बंडी बांधली चालले बिचारे लहान मले. डेकोरेशन पण घे ना, झाडाचंच केलं त्याने बरोबर. एक झेंडा, हे लहान लहान पोरं. असे हे गणपती आमच्या माऊली धांडे गावातले. पण एक शेवटला गणपती जो रात्रीच्या नक्की तो आहे मंडळाचा, आणि तो आहे हा गणपती. याच्यात खूप जल्लोष असते. म्हणजे पूर्ण गावातील लोक सकाळी गणपती पोचतात आणि संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत तो गणपती. एवढा जल्लोषात म्हणजे आता तुम्ही पाहूनच राहिले. आणि गावाचे लोक आता हौशा सबनच राहतात. आणि हा गणपती म्हणजे याला परमिशन आहे. एक गाव एक गणपती असा हा गणपती. असे हे माऊलीचे सर्व थाटमाट आहे. प्रत्येक गावात राहील, पण माऊलीचं एक वेगळं स्वरूप आहे. तिथं सामुख्याने जात पात धर्म विसरून हे गणपती